गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला जो फर्स्ट चॅप्टर लॉ ऑफ मोशन त्याचा लास्ट पॉईंट आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. याच्या अगोदर आपण 3 लॉ पाहिलेत न्यूटनचे. न्यूटन्स लॉ, फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन अँड थर्ड लॉ ऑफ मोशन. काही अडचण असेल तर विचारा. नाव मूव टू द नेक्स्ट पॉईंट, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. So saying that when no external force acts on two interacting objects, their total momentum remains constant, it does not change. When no external force acts on two interacting objects, म्हणजे दोन ऑब्जेक्ट जे आहेत ते एकमेकावर इंटरॅक्ट होत असेल, फोर्स अप्लाय करत असेल, पण त्यांच्यावरती इतर म्हणजे अदर एक्सटर्नल फोर्स कोणताच नसेल, अशा वेळेस देअर टोटल मोमेंटम रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे दोघांचंही मोमेंटम सेम राहतं, कॉन्स्टंट राहतं. इट डज नॉट चेंज. That is, no external force is acting on two objects, then their total initial momentum is equal to their total final momentum. याचा अर्थ इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम त्याच ऑब्जेक्टचे, दोन्ही ऑब्जेक्टचे जे एकमेकावर ते आदळतात किंवा इंटरॅक्ट होतात, त्यांचे दोघांचे मोमेंटम सेम राहतात, कॉन्स्टंट राहतात. दिस इज अ करोलरी ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, आणि यालाच करोलरी सुद्धा म्हणतात, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. त्यामुळे एक्झामला जर असं काही विचारला तर हे डोक्यात ठेवा. द मोमेंटम इज अनचेंज आफ्टर द कोलिजन. कोलिजन म्हणजेच एकमेकावर आदळणे. बाय एक्सप्लेनेशन, सपोज an object A has mass m1 and its initial velocity is u1. An object B has mass m2 and its initial velocity is u2. The initial momentum of A is equal to p1 is equal to, आपल्या मोमेंटमची आपण डेफिनेशन पाहिली होती, मास इंटू वेलॉसिटी, सो m1 u1. नेक्स्ट, the initial momentum of B is equal to P2 is equal to M2 U2. Suppose these two objects collide. Let the force on A due to B be F1. म्हणजे जो A ऑब्जेक्ट आहे B1, B वरती F1 एवढा फोर्स अप्लाय करतो. This force will cause acceleration in A and its velocity will become V1. म्हणजे A वरती F1 हा फोर्स ऍक्ट झाल्यानंतर, A वरती ऑब्जेक्ट A वरती F1 हा फोर्स ऍक्ट झाल्यानंतर त्या A जो ऑब्जेक्ट आहे त्याची व्हेलॉसिटी काय होणार, चेंज होणार. मग ती किती आहे, फायनल व्हेलॉसिटी होणार म्हणजे चेंज होणार, ती आहे V1. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, A also exert an equal force on B but in a opposite direction. Thus the force on B due to A be F2 having velocity V2. आता न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. प्रत्येकाचं कसं आहे, अपोजिट असतो. त्यामुळे बी ऑब्जेक्ट्स एवर आदळला, त्याच्यामुळे ए मध्ये व्हेलॉसिटी चेंज झाली, ती आली V1. पण त्याच वेळेस ए ने सुद्धा बी वरती फोर्स अप्लाय केला F2, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात व्हेलॉसिटी चेंज झाली, त्याला आहे V2. मग दोघांची मोमेंटम चेंज झाले, म्हणून मोमेंटम आफ्टर कोलिजन, मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन, दॅट इज आयदर विच इज P2. इथे आपण P2 टाकू. P2 is equal to m1 V1. Similarly, momentum of B is P2. ओके P1 P2 नाही लिहित आहे ना, बरोबर आहे, डायरेक्ट ठेवा, काही गरज नाही. सो मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन m1 V1, मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन m2 V2. आता फक्त m1 m2 ते बदलत नाही, मास काय बदलत नाही, पण वेलॉसिटी बदलते. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, इथे काय म्हटलंय की एव्हरी ॲक्शन फोर्स अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. फक्त दोघांची फोर्स सेम आहे पण अपोजिट आहे, देअरफॉर F2 इज इक्वल टू F1. पण अपोजिट असल्यामुळे आपण इथे निगेटिव्ह साईन घेतले. कुणालाही घ्या, काही फरक पडणार नाही. F1 इज इक्वल टू मायनस F2 घ्या किंवा F2 इज इक्वल टू मायनस F1. निगेटिव्ह साईन आपण कुणाला द्या, काही अडचण नाही. F2 म्हणजेच फायनल मोमेंटमचा, सॉरी F2 इज नथिंग बट, फोर्सची डेफिनेशन काय, मास इंटू ॲक्सेलरेशन, जे आपण वरती लॉ मध्ये डिस्क्राईब केलेलं आहे.
F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आता इथे 2 आहे म्हणून दोघांचा 2 घेतला. m2 a2 इज इक्वल टू मायनस F1. F1 म्हणजेच मास इंटू ॲक्सेलरेशन. आता 1 आहे म्हणून m1 इंटू a1. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनची डेफिनेशन काय? चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज v मायनस u अपॉन टी. जनरल आहे. इथे फॉर्म्युला दाखव. a इज इक्वल टू v मायनस u अपॉन टी. ओके. तो m2 इंटू ब्रॅकेट a2 च्या ऐवजी फक्त v2 मायनस u2 अपॉन टी इज इक्वल टू मायनस m1 a1 च्या ऐवजी टाकलाय इंटू ब्रॅकेट v1 मायनस u1 अपॉन टी. ठीक आहे. नाव हे दोन्ही बाजूला टी आहेत, दोन्ही डिवाइड आहेत, कॅन्सल होऊन जाणं. सो रिमेनिंग m2 इंटू ब्रॅकेट v2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m1 इंटू ब्रॅकेट v1 मायनस u1. आता ब्रॅकेटच्या आउटसाइड जे m आहे त्यांनी इनसाइड मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. कशा पद्धतीने? तर पहा, m2 v2 मायनस m2 u2 इज इक्वल टू मायनस m1 v1 मायनस मायनस प्लस m1 u1. आता ज्या v च्या टर्म आहे ते एका बाजूला घ्या, u च्या टर्म एका बाजूला घ्या. मग एका बाजूला घेतलं ना m1 v1 ही जी निगेटिव्ह होती इकडे आल्यावर पॉझिटिव्ह झाली. m1 v1 प्लस ही ऑलरेडी प्लस आहे m2 v2 ही इथे घेतली. समजला? इज इक्वल टू m1 u1 आहे तशीच. आता हा मायनस होता इकडे, मायनस m2 u2 हा अपोजिट साईडला आल्यावर काय होणार? प्लस m2 u2. समजला? नेक्स्ट आता m1 v1 प्लस m2 v2 म्हणजे तरी काय? हे आहे फायनल मोमेंटम. आणि m1 u1 प्लस m2 u2 म्हणजे ते काय? इनिशियल मोमेंटम. मग काय आलं? द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल मोमेंटम, टोटल इनिशियल मोमेंटम. झालं. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंट प्रूव्ह झाला की इनिशियल आणि फायनल मोमेंटम दोघांचे सेम राहिले. याची करोलरी ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. काहीच बदललेलं नाही. वरती जे आहे तेच फक्त रिपीट झालेलं आहे. वरती सुद्धा काय म्हटलं होतं की कोलिजन झाल्यानंतर किंवा कोलिजन होण्या अगोदर किंवा when two objects are interacting the total momentum remains same unchanged. मग तेच येतं खाली लिहिलेलं आहे की इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम हे सेम आहे बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन. समजलं? याचे व्यवस्थित नोट्स तयार करा. याच्यावर डिस्क्राईब करण्यासाठी किंवा डिराईव्ह करण्यासाठी सुद्धा विचारलं जातं. नेक्स्ट रिकॉईल. आता रिकॉईल म्हणजे काय? तर आपण जनरली पाहतो की ज्यावेळेस बंदुकीतून गोळी सोडली जाते, व्हेन बुलेट फायर्स. तुम्ही जर व्हिडिओमध्ये ऑब्झर्व केला असेल, ज्यावेळेस बुलेटने गन फायर केली जाते, ज्यावेळेस गोळी बाहेर जाते त्यावेळेस ती बंदूक जी आहे, ती शाफ्ट जे आहे वरती असलेलं शाफ्ट ते मागे रिकॉईल होतं, मागे आदळतं, बॅक फायर होतं. याला म्हणतात रिकॉईल. आता हे का? कारण हे न्यूटनच्या थर्ड लॉवर डिपेंड आहे की दोन्ही एकमेकाला लांब लोटतात. सिमिलरली रॉकेट सुद्धा, रॉकेट ज्यावेळेस ते पृथ्वीपासून वरती जायला लागतं त्यावेळेस सुद्धा ते अपोजिट डायरेक्शनला म्हणजे फोर्स खाली अप्लाय करतो आणि मग ते वरती जातं. किंवा आपण सुद्धा काय सोपं, ज्यावेळेस आपण उभे आहोत आणि आपल्याला जम्प करायचं, जम्प करताना आपण काय करतो? आपण पायाने जमिनीला फोर्स अप्लाय करतो आणि मग वरती उडी मारतो. डायरेक्ट आपण उडी मारू शकत नाही जागेवर. जम्प करण्यासाठी आपल्याला खाली प्रेशराईज करावं लागतं, फोर्स अप्लाय करावं लागतं, म्हणजे यालाच रिकॉईल म्हणतो आपण. लेट्स कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ बुलेट फायर्ड फ्रॉम अ गन. When a bullet of mass m1 is fired from a gun of mass m2, its velocity becomes v1 and its momentum become m1 v1. म्हणजे मास दिलेला आहे m1, त्याच्यानंतर वेलॉसिटी जी चेंज झालेली आहे ती आहे v1 आणि मोमेंटम झाला m1 v1, मास इंटू वेलॉसिटी. बिफोर फायरिंग द बुलेट बोथ द गन अँड द बुलेट आर ॲट रेस्ट. बंदूक चालवण्या अगोदर दोन्हीही म्हणजे बंदुकीची गोळी आणि बंदूक हे दोन्ही कसे आहे? रेस्ट पोझिशनला आहे. अँड हेन्स द टोटल इनिशियल मोमेंटम इज 0. म्हणून इथे इनिशियल मोमेंटम काय? 0 घेतलं डायरेक्टली. अकॉर्डिंग टू द अबोव लॉ द टोटल फायनल मोमेंटम ऑल्सो हॅज टू बी 0. लॉ काय सांगतो? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम सेम असावे. म्हणजे काय असणार? जर इनिशियल मोमेंटम 0 आहे तर फायनल मोमेंटम सुद्धा काय असणार? 0 असणार. पहा
The forward moving bullet caused the gun to move backward after firing. This backward motion of the gun is called its recoil. Recoil ची डेफिनेशन आहे विचारली जाते. The forward moving bullet causes the gun to move backward after firing. म्हणजे गोळी चालवल्यानंतर जी पुढे जाणारी गोळी आहे ती त्या शाफ्टला मागे लोटते, बॅकवर्ड मूव्ह करते, त्याला म्हणतात रिकॉइल. द वेलॉसिटी ऑफ रिकॉइल इज v2 इज सच दॅट. आता ही रिकॉइलची जी वेलॉसिटी आहे ते v2 आहे. आता ती कशी शोधायची तर पहा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता हे m1 v1 काय आहे फाईन, आणि m1 v1 प्लस m2 v2 हे फायनल मोमेंटम आहे. आणि ऑलरेडी आपण वरती पाहिलं की जर दोन्ही रेस्ट आहे, बुलेट पण आणि गन सुद्धा, तर त्यांचे इनिशियल मोमेंटम 0 आहे. therefore m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. और आता हा m1 v1 आहे तो तिकडे गेलो निगेटिव्ह होईल, सो मायनस m1 v1, आणि हा जो m2 आहे तो डिवाइड, सो v2 इज इक्वल टू मायनस m1 v1 अपॉन m2. हा फॉर्म्युला भेटला. ती जी रिकॉइल व्हेलॉसिटी आहे गनची, रिकॉइल व्हेलॉसिटी मागे येण्याची जी व्हेलॉसिटी ती किती असते ती कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे, महत्वाचा आहे, मायनस m1 v1 अपॉन नेक्स्ट पर सॉल्ड एक्झाम्पल आहेत, हे सॉल्ड एक्झाम्पल पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे, द मास ऑफ अ कॅनन इज 500 किलोग्राम and it recoils with a speed of 0.25 meter per second. What is the momentum of cannon? Now, mass of cannon is 500 kilogram, recoil speed is 0.25 meter per second, and आपल्याला momentum डायरेक्ट फॉर्म्युला, momentum is equal to mass into velocity, that is 500 into 0.25, that is 125 kilogram meter per second. युनिट लिहिणं महत्वाचं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, two balls have mass of 50 gram and 100 gram respectively, and they are moving along the same line in the same direction with velocity of 3 meter per second and 1.5 meter per second respectively. They collide with each other, and after the collision the first ball moves with a velocity of 2.5 meter per second. Calculate the velocity of other ball after collision. म्हणजे हा कशावर डिपेंड आहे तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. त्यावर द गिवन थिंग्स लिहा. द मास ऑफ फर्स्ट बॉल m1 इज इक्वल टू 50 ग्रॅम. आता हे ग्रॅम मध्ये दिलेले आपल्याला किलोग्रॅम मध्ये आवश्यक आहे, सो डिवाइड बाय 1000 बिकॉज 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. 1000 ने डिवाइड केलं त्यात 0.05 किलोग्रॅम. मास ऑफ सेकंड बॉल इज m2 इज इक्वल टू 100 ग्रॅम. अगेन डिवाइड बाय 1000, it comes 0.1 kilogram. Initial velocity of first ball is given, u1 is equal to 3 meter per second. Next, initial velocity of second ball, u2 is equal to 1.5 meter per second. Final velocity of first ball is equal to v1 is equal to 2.5 meter per second, and we have to calculate
final velocity of second ball v2 is equal to. Now again, according to law of conservation of momentum, formula आहे total initial momentum is equal to total final momentum. हा फॉर्म्युला आहे. मग इनिशियल मोमेंटम आहे m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. फक्त फॉर्म्युला व्यवस्थित यूज करा आणि व्हॅल्यू पुट करा. 0.05 इंटू 3 प्लस 0.1 इंटू 1.5 इज इक्वल टू 0.05 इंटू 2.5 प्लस 0.1 इंटू v2 शोधायचा आहे. मग सिम्प्लिफाय केलं तर 5 इंटू 3 याचं कॅल्क्युलेशन केलं तर 5 3 15 आणि 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे म्हणून 0.15 प्लस याला सुद्धा मल्टिप्लाय केलं तर 0.15 इज इक्वल टू 0.125 प्लस 0.1 v2. या दोघांची ॲडिशन केली सिम्पल. 15 प्लस 15 30 आला आहे. डेसिमल पॉईंट दिले तर 2 डिजिट द्यानंतर द्यावं लागेल म्हणून 0.3 इज इक्वल टू 0.125 प्लस 0.1 v2. आता 0.1 v2 आहे तसाच हा जो 0.125